सिलेंडर भी गायब और नरेंद्र भी गायब या घोषणेसह आज बार्शी तहसील कार्यालय परिसरात गॅस सिलेंडर टाकीची अंत्ययात्रा संभाजी ब्रिगेडच्या वतीने काढण्यात आली। सध्या देशभरातील घरगुती वापराकरता सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने खोटी माहिती जनतेला देत आहेत की कोणताही गॅस कमी पडणार नाही, नागरिकांनी काळजी करायचे कारण नाही, परंतु प्रत्यक्षात बघितले तर सामान्य नागरिकांच्या गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा आहेत। उन्हामध्ये थांबण्याची वेळ या सरकारमुळे आली आहे। त्यामुळे सरकारने खोटं बोलणं बंद करून सामान्य नागरिकांना गॅस पुरवठा कसा होईल याकडे लक्ष द्यावे, अन्यथा आज गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा सरकारमुळे निघाली आहे। उद्या सरकारची राजकीय अंत्ययात्रा मतदार काढेल असा इशारा आनंद काशीद यांनी दिला। यावेळी आंदोलनामध्ये हनुमंत भोसले पाटील, विक्रम बापू घाईतिडक, हनुमंत करडे, अभिजित मोरे, अशोक कुमार अहिरे, हरिदास घाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी बार्शी तहसीलचे निवासी नायब तहसीलदार सुभाष बदे यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले।